हॅलो नमस्कार, हांव अनिता कवळेकर. शेती संपदा कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार दिता. 60 वर्सां पूर्ण जाल्ले गोंयांक स्वातंत्र्य जावन जेचे खातीर खुबशे आमचे गोंयकार स्वातंत्र्य सेनानी आपली जीण तांणी ह्या धर्तेक दिली. गोंयची क्रांती हळू हळू वयर सरपाक लागल्या. डेव्हलपमेंट चौफेर जावपाक लागला सगळ्याच बाजूनी. त्याच बरोबर कृषी खातें गोंयचें आणि जशें मोदी सरकार म्हणटा की आत्मनिर्भर भारत, आणि त्याच बरोबर आमचे गोंयचे CM म्हणटात प्रमोदजी सावंत स्वयंपूर्ण गोवा 2.0 अशें आतां दुसरी आवृत्ती ताची सुरू जाल्या. आणि ह्या अंतर्गत वेगवेगळे आमचे तरणाटे जे गोंयचे शेती वेवसायान उतरलेले आसा. काहींची वडलोपर्जीत जमीन आसा, काहींनी जमीन घेवन कसपाक सुरू केल्ली आसा. आणि हाजे खातीर आमचे कृषी खाती तांकां भरपूर सहयोग दिता. अशेंच रजत रुद्रेश प्रभू 27 वर्साचो हो तरणाटो दीस रात करता. आयज आमी ताका मेळुया. बाब रजत रुद्रेश प्रभू. गोंयाक लाभलेलो नैसर्गिक संपत्तीचो सांठो, चारूय बाजून हिरवाई, गर्द झाडांनी नटलेलो परिसर. फोंड्यापासून फक्त 14 किलोमिटराचेर गोंयच्या धर्तरेचेर स्वर्ग उतरला काय कितें अशेंच दिसता. एक तरणाट्याची जिद्द, चिकाटी आनी मेहनत स्वप्नपुर्तीक एक मुक्त आकाशाचें आव्हान दिवपी श्री रजत रुद्रेश प्रभू. रजत एक वेगळ्याच विश्वान आशिल्लो. 12वी जाल्या बरोबर ताणें बापायक ठाम सांगलें, हांव शेती बागायती करतलो. सगळ्यांक धक्को बसलो. जायते जाणांनी ताका समजायलो, पण रजत फाटीं सरलो ना. तांणी दापोली युनिवर्सिटी एग्रीकल्चरान BBA डिग्री घेतली. आपल्याक कितें करपाक जाय, खंय वचपाक जाय हाचो तांणी बारीकसाणीन विचार केल्लो. तो आपल्या निर्णयाचेर ठाम राविल्लो. आवयन बापायन पुताक साथ दिवपाची थारायली. बापायचो अणभव आनी पुताचो शेतकी क्षेत्रांतलो आधुनीक तंत्रज्ञानाचो अभ्यास हाचो मेळ घालून एक उभारलो धर्तरेचेर भाजी, मळो, फुलांचो, फळांचो स्वर्ग. झाडांची वाड, कामगारांचें निरीक्षण, नैसर्गिक उदकाचो वापर वेवस्थीत रित्या करून 2016 1.5 लाख उत्पन्न ते 2022 म्हळ्यार 15 लाख उत्पन्नाची ताणी मजल मारली. तर तूं ह्या फिल्डान येतकीर तुका अशें कितें दिसलें की आपूण शेतकरी जालो जाल्यार फुडें आपलें करियर कितें जातलें, इनकम आपल्याक कितलें मेळटलें हाजेर कितें विचार केल्लो तुवें केन्ना? इनकम जनरेट जावपाक किंवा इनकमा खातीर सोर्सीस म्हणून एग्रीकल्चर आयच्या युथान करूंक शकता काय कितें? हय, जर प्रॉपर प्लॅनिंग केलें आनी फ्रॉम फर्स्ट डे तो बाबा आपूण बाबा आपल्या कडेन कितली एरिया आसा ती पयलीं ताणें डिवायड करपाची. बाबा कितले एरियेक आपूण कॅश क्रॉप घेतलो जे आपल्याक अर्जंट 3 ते 4 म्हयने भितर पयशे मेळटले. कितले हितून आपूण लॉंग टर्म प्लांटेशन क्रॉप्सान वता जी आपल्याक 5-6 वर्सांनी हें दितलें. पेरेनियल क्रॉप्स, एन्युअल क्रॉप्स त्या प्रमाणे तूं जर हें करून वेवस्थीत हें करून घेतलें, तूं जेन्ना स्टार्ट केलें की तूं विदीन 2 मंथ्स तुका इनकम चालू करपाक मेळटा. तुजी इनकम चालू जाता. जर भाजी बिजी रोयली 3 ते 4 म्हयने भितर तूं घातलेले टोटल पयशे येवन तुका प्रॉफिटूय जे आसा ते पयशे तुका वापरपाक परत हें यूज करपाक मेळटा. ओके, आतां हें सगळें डेवलप करता आसतना पर्सनल प्लस सरकारी आमचे मोदीजी म्हणटा आत्मनिर्भर भारत किंवा गोंयचे CM म्हणटात की स्वयंपूर्ण गोवा. सो हाजो तुम्ही कितलो फायदो करून घेतला किंवा सबसिडीज आसात सरकारच्यो शेतकऱ्यां खातीर ज्यो आसा ताजी तुम्ही कितें फायदो घेतला? हांवें 2016 हें फार्म डेवलप करपाक चालू केलें, कारण 2016 मेन म्हाजें एज्युकेशन कंप्लीट जालें. दापोलींतल्यान डायरेक्ट फार्मिंग चालू केलें. म्हणजे पयलीं हांगा फक्त थोड्योश्यो काजू रोयल्ल्यो आशिल्ल्यो आनी माड आशिल्ले. ही प्रॉपर्टी डेवलप केल्ली नाशिल्ली. हांवें फर्स्ट ऑफ ऑल हाका सोलर फेन्सिंग केलें. तेजे खातीर एग्रीकल्चराचें पयलीं एप्रुवल घेतलें. त्या नंतर हांवें सोलर फेन्सिंग करतकच तेजें बील आनी जे रिसिप्ट आसता आनी फोटोग्राफ्स ते सबमीट केले. तेजे नंतर म्हाका हेका 90% सबसिडी मेळ्ळी.
सोलर फेन्सिंगाक आणि मॅक्झिमम अप टू 2 lakhs पर्यंतूच मेळटा. त्याच्या वयरचे जर तुवें केल्लें आसा जाल्यार ते तुवें ओन बेर करपाचें इंडिव्हिज्युअल. आणि मागीर त्या नंतर हांवें ड्रीप केलें. ड्रिपाकूय म्हाका 90% ड्रिपाकूय म्हाका सबसिडी मेळ्ळी. आणि त्याच्या नंतर हांवें जे बारीक बारीक मशिनरीज अथवा जे कितें घेतलें तेका गव्हर्मेंटाची डिपेंड्स ऑन तुझे जे कास्ट आसा त्या प्रमाणे आणि हेजे प्रमाणे त्यांचे स्लॅब जो आसता त्याच्या प्रमाणे तुका 50% अथवा 75% सबसिडी मेळटा. एका मल्चिंग म्हणटा, प्लास्टीक मल्चिंग, तेकाय तुका सबसिडी आसा. आता हाका सगळ्यात खातीर उदक लागणार आहे. सो उदकाची प्रोविजन कितें गोंयान पावस भरपूर पडटा म्हणटा किंवा तुमची परिसर पळयत जाल्यार वॅली कशी आणि चारी सायडीन दोंगर आसा तर तुमकां उदक भरपूर मेळटा बारामाही. ना हांवें कितें केलां सांगता तुमकां. उदका खातीर एक हांवें 1.5 लाख लिटरची कॉन्क्रीटची फूल टँक बांधल्या. ती सुद्धा वयर डोंगरार हायटीर बांधल्या. आणि हांवें व्हाळाचें जें उदक आसा तेका 1 किलोमिटर पायपलायन घातल्या. वयर व्हाळाचें उदक हांव कलेक्ट करता आणि ऑन ग्रॅविटी तें उदक येता आणि म्हाजे टाकयेन पडटा आणि टाकयेन स्टोर जाता. आणि टाकयेंतल्यान हांवें परत ड्रीप सिस्टम केल्ली आसा. ते ऑन ग्रॅविटी म्हाजे फूल फार्माक ड्रिपाचेर उदक चलता आणि ते सुद्धा विदाउट युजींग इलेक्ट्रिसिटी. पण ते तुवें व्हाळाचें उदक खंयच्यान घेतला? इट्स अ नॅचरल नॅचरल उदक हे सायडींतल्यान येता. हय जे ऑटोमॅटिकली व्हाळान फ्लो जावन वतालें ते हांवें स्टॉप केलां. तेका मातशें एक बांदकाम करून घेतलं स्वताच. तेका पायप लायला आणि तें उदक वापरता. अप टू मार्च पर्यंत म्हाका तें उदक मेळटा. आणि त्याच्या नंतर मागीर फक्त हांव 2 महिने एप्रील मे ग्राउंड वॉटर वापरता म्हणजे बायचें उदक. नाजाल्यार फुल्ल अप टू मार्च हांव ग्राउंड वॉटर एक थेंब सुद्धा काडिना. म्हणजे हे टाकयेक घातलेले आणि ते तातूंतय तूं ताजेर इलेक्ट्रिसिटी कांयच ना. वापरना. अप टू मार्च हांव इलेक्ट्रिसिटी कांयच वापरना. एप्रील मे 2 महिने ज्यांक व्हाळ सुकता म्हणजे तेन्ना मागीर म्हाका इलेक्ट्रिसिटी वापरची पडटा. म्हाका खूब बरें दिसलें की तुमी तुमची जी वडलोवपाक जी शेती आशिल्ली ती शेती फुडल्या जनरेशना कडेन दिवपाक उत्सूक जाले. हाची फाटली पार्श्वभूमी कितें की चलो आतां खंय तरी सरकारी नोकरेक वचचो किंवा डॉक्टर आसचो, इंजिनियर आसचो अशेंच सादारण सगळ्यांचें म्हणणें आसता. ह्या हातून फाटो दिवन ताका एग्रीकल्चरान वचपाक प्रमोट कसो केलो? सांगपाचें म्हणल्यार आमचो अख्खो जो फॅमिली म्हणजे आजो पणजो हे सगळे एग्रीकल्चरान आशिल्ले. मागीर हांवें कितें केलें की हांव एक ट्रान्सपोर्टेशन जावं प्लॉट डेव्हलपमेंट ह्या सायडीन गेलो. पण म्हजो चलो जेन्ना 10th जालो तेन्ना हांवें सांगलें ताका आतां तूं इंजिनियरिंगाची तयारी कर. कित्याक हांव प्लॉट जागा घेता हें करता प्लॉट करता. तो चलो म्हणपाक ना आपूण एग्रीकल्चर सोडून दुसरें कांयच करपाचें ना. जेन्ना ताणें तें सांगतकच हांवें प्रयत्न केलो. खूब जाणां सांगपाक लायलो. तो कसोच जेन्ना मानिना. काकाक सांगपाक लायलें, सगळ्यांक आज्याक तेजें सांगपाक लायलें. ते कोण मानिना. तेन्ना मागीर ओके म्हटलें कर तूं. ताच्या नंतर ताका लागून हांवें कितें जालें म्हाकाय बी अशें करचें पडलें की हांव जे ट्रक बी म्हाजे आशिल्ले ते सगळे हांवें सेल केले आनी हांवूय बी ह्या हातून आयलो. आतां कशें आसा की म्हाजे कडेन प्रॅक्टिकल आसा आनी ताजे कडेन थियरी आसा. सो तो जे शिकला तेजें जे एज्युकेशन घेतला हे जे मूस हे ते बाकी सगळ्यो ज्यो गोश्टी आसा त्यो ताजे कडेन आशिल्ल्यो. आनी अनुभव जो मनशाक अनुभव जाय आसता. कितें आसता डॉक्टर सुद्दां जर जालो जाल्यार पयलीं तो दुसऱ्या दोतोरा कडेन पयलीं प्रॅक्टीस करचें पडटा. तशेंच हें सगळें ताका गायडन्स हांव दिवपाक लागलो. आनी ताजे वयल्यान आतां अशें जालां की तो ताका जें खबर आसा तें हांव शिकलां. जे तेजे कडल्यान हांवें घेतला. तो म्हाजो चलो जाल्यारूय तेजे कडल्यान हांव तें शिकलां. अत्यंत गरजेचें आसा आयच्या काळांत. आनी म्हाका कितें जालें की म्हाकाय दिसलें की बाबा तो जो वता कितें आसा पयशे हे सगळेच कडेन मेळटा. पण हेतून जे फिलींग आसा हेतून जी तुजी तुका जें मेळटा तें तुका आज कमी जायत गेलां. लोकांक तें ना. ताका लागून हांवूय ह्याच हेतून आयलो. आनी आमची अख्खी फॅमिली आसा पळय न्ही ती आमकां इतली एप्रिशिएट करता की खंय कितें आसलें जावं खंय कितें आमचें नांव आयलें की ते आमकां बरें विश करता. घरांतली सगळीं जाण आमच्या भुरग्यांक तुस्त करता. आमकां शेतकार म्हणून अभिमानान तुम्ही आता वावरतात आणि हाजो तुमकां आनंद आसा. दापोली युनिव्हर्सिटींतल्यान तुजें शिक्षण जालां. सो सुरवातीकूच तुजें प्लॅनिंग आशिल्लें की एग्रीकल्चरान वतलो काय जॉब करतलो म्हणून? ना स्टार्टिंगाच्यानूच म्हाजें प्लॅनिंग आशिल्लें की एग्रीकल्चरान वतलो म्हणून. कारण आमचें कशें आतां आमचे फॅमिली पयलींच्यान आमचें एग्रीकल्चर करीत आसा. म्हणजे म्हाज्या पणज्या पासून मागीर आजो मागीर म्हाजो बाबा आनी हांव. म्हणजे आतां म्हाका खबर आशिल्ली तितून आमी फोर्थ जनरेशन जे एग्रीकल्चरान आसा. म्हणजे आमचें मेन रूट जें आसा तें एग्रीकल्चर. बाकीचे बिझनेस आमी कितेंय करूं पूण एग्रीकल्चर आज पर्यंत आमी सोडूना. अच्छा. पण आता जे म्हणतात गोंयचे तरणाटे किंवा शेतकरी खुबशे आमी आयकतात महाराष्ट्रान बीन शेतकरी सुसायड करता इन्कम ना. सो तुजो अनुभव कितें? तूं आतां यंग आसा. म्हाका दिसता 26-27 वर्षाचो भुरगो.
सो ह्या हातून तूं फार्मिंगान आयलो, फार्मिंगांतल्यान तूं डेव्हलप जाता, सो तुका कितें दिसता? माझ्या म्हणणं अशें आसा की शेतकऱ्यान मोनोक्रॉपिंग करचें न्ही, म्हणजे एकूच तरेचें पीक रोवप ना. एक 10-12 तरेचे जेन्ना तूं क्रॉप रोयता, एक तुजी 4 जरी फेल जाली बाकी 6 तुका सर्वायव करता. जे मोस्टली जे फार्मर जे ते आत्महत्या बी करतात न्ही, एक तेंचे बाकीचे Depends, रिजन्स आसतात. कितें डिपेंड्स farming. डिपेंड्स कित्याक हांवेनूय तेंचे हे स्टडी करूं ना. बरोबर. पूण मोस्टली कसं जाता, तूं एकूच पीक रोयलें, कितें तेन्ना दुष्काळ आयलो, कितें जालें, तें तुजें पीक गेलें, नॅचरल कॅलमिटीज कितें जालें की तुजें तें पीक जर डिस्ट्रॉय जालें, तूं हें जाता, लॉसान वता. लॉसान वता मागीर तें कितें करपाचें तें कळना. आनी जेन्ना तुजे कडेन वरायटी आसता, म्हणजे कशें हांव भाजी रोयता, माझे कडेन कॅश्यू आसा, आरेका नट आसा, कोकोनट आसा, आनी प्लस फ्रूट क्रॉप्सूय आसा. म्हणजे कशें जाता, एक खंयच्या हितून लॉस जाल्यार दुसऱ्या हितून हांव सर्वायव जाता. आमी म्हणजे मिक्स क्रॉपिंग करपाचें, सिंगल क्रॉपिंग करप ना फार्मरान. करेक्ट. हांवें उदो आयकलें की तुजे कडेन संत्राय आसतात किंवा अशे वेगवेगळे कितली आसा वरायटीज कितें आसा? हांवें रेम्बुटान रोयलां, संत्रा रोयलां, मोसंबी रोयल्या, एप्पल रोयलां, रोज एप्पल रोयलां, मागीर वेल्वेट एप्पल रोयलां, मागीर किवी रोयलां, आवाकाडो रोयलां. आवाकाडोचे मार्केट कितें आसा? आवाकाडो अजून माझी ल्हान आसा, अजून फ्रुटिंगाक जावन अंदू जस्ट फ्लावरिंग जाल्लें. नेक्स्ट इयरच्यान फ्रुटिंग चालू जातलें. मागीर मँगोस्टीन रोयलां, जांबोटिकावा रोयलां, पुलोसान रोयलां, मागीर मलेशियन जॅकफ्रूट रोयलां, स्वीट टॅमरीन रोयल्या, आनी एक 25 वरायटीचे मँगो रोयल्या. ऑल सीजन मँगो आसा म्हाजे कडेन. पण 25 वरायटीन खंयचे आसा? गोवन मानकुरा रो फेमस, पण ताचे भायर खंयचे आसा? म्हाजे कडेन मानकुराद आसा, आपूस आसा, केशर आसा, लंगडा आसा, नीलम आसा, मागीर कार्दोजो मानकुराद आसा, शेवेर आसा, वेर्नाद आसा, मागीर पायरी आसा, मागीर बेगमपल्ली आसा, काला एशियाड आसा, बदामी आसा. अश्यो वेगवेगळ्यो वरायटीज आसा. आनी प्लस हांवें लोकल घोटाचें सिलेक्शन करूनय 3 वरायटी तयार केल्या. घोटांची जे स्वीट आसा. हय, आनी जी आमकां सासवा खातीर उपयोग येता आनी उकड आमले करपाकूय कोता येता. अच्छा, उकड आमले म्हटल्यार म्हणजे जे गोट आसता, जेन्ना पिकपाक लागले, जेन्ना जून जालें न्ही, तेका काडप झाडा वयले, ती उदक खतखतावप सामकें, खतखतीत केलें, तितून ती तशी डायरेक्ट डीप करप, तेका मीठ घालप आनी तें कांयच घालचें पडना. आनी तें तशीच तुवें ते थंड जालें न्ही, तूं बर्णेन बरण दवर, जसो तूं आंबो खाता तशें तें तुका जेवणा वांगडा खावपाक मेळटा. तेका उकड आमली म्हणटा. अच्छा, म्हणजे हे आमीचे आंबो तुवें डायरेक्टली प्रिजर्व केले, ओल्ड टॅक्नीक. ओल्ड टॅक्नीक म्हणजे आमी पयलीं जाणटे आमल्यो आमचे- घालताल्यो, हय. आमल्यो घालताल्यो आमल्याचे हय तशेंच हे उकड आमल्यो. हय आणि हे ह्या जनरेशनाक खबर ना. ना, मोस्टली चड लोकांक आतां खबर ना. आतां कशें आमकां म्हाज्या आज्जे कडल्यान बी कळ्ळें, म्हणटकीर ती खाताली म्हणटकीर तेजी आमी चटणी करतात. हा हा. आनी ते अशें तुका रायते करपाक हे करपाकूय आणि वापरूं येता. हे कितले तेप प्रिजर्व जाता? आमी वर्सभर? 3 वर्सां 4 वर्सां सुद्दां बाद जायना. उकड आमली काढलेली हय, हय, 3-4 वर्सां प्रिजर्व फक्त ती उदकान भितर आसता पळय न्ही, ती भायर काडली की तूं 24 आवर्सान कंज्यूम करपा जाय, ओके. नाल्यार ती काळी पडटा. अच्छा. आणि हाजी भितर तूं तशी दवरलेली आसता तेन्ना बाद जायना. चटणी करतात, हय, चटणी करपाक येता, रायते करपाक येता, आनी नॉर्मल तू जस्ट कट करून तू जेवणा वांगडा खावपाक जेवणा शकता. बरोबर. म्हणजे पावसान बिवसान आमी हय, हय. आमली लायतात तशें. तशें. पण हे आणि taste वेगळी गोड असता, आंबट नसता. मॅक्झिमम न्ही, हे मॅक्झिमम लोकांपर्यंत गोंयच्या लोकांक म्हणजे आमचे संस्कृतकार, हय, आमचे ही जपणूक ते लोकांपर्यंत पावपा खातीर ताजे मार्केटिंग कितें करतात तुमी, काय हे तुमचे घरच्या पुरते? ना, हांव ते घरच्या पुरतेच जाय करता. म्हणजे प्रिजर्व असं फक्त घरच्या खातीर आसा, अजून लोकल मार्केटान व्हरना. 16 पासून रजत या फिल्डान आयलो. बरोबर. जेन्ना आयलो तेन्ना हांगा काजू जशे तुमचे आशिल्ले, हय. सुपारी, काजू आणि माड इतलेच आशिल्ले. हाज्या नंतर ताणी जी तयारी केली आणि ती 16 ते 22 ही प्रगती ताजी पळोवन तुमकां कितें दिसता? न्ही, खरें सांगपाचें म्हटल्यार कितें जाणा, हांवें चिंतून आशिल्लें की आयचे जे भुरग्याक पळय, तरणाट्यांक जर पळयत न्ही, ही जिद्द ना. कशी की तेका फक्त पयशे जोडपाचे आसता, पण आपूण कितें तरी वेगळ्या हितून आपल्याक नांव मेळूंक शकता, ही जिद्द तेज्यात आसा, जावं अशा भुरग्यात आसा. अशें म्हणना हांव तो एकूच भुरगो आसा की गोंयान अशे एक थोडे जाले भुरगे आता आसा. ना म्हटल्यार म्हाका दिसता 150 भुरगे तरणाटे आसा. आयज आमचे गोंय सरकाराचे ह्या शेती वेवसायान आसात आणि आमकां खरेंच अभिमान आसा की वेगळ्या पद्दतीन ते शेती करतात. रजत, तुजे भाटान आमी हे एक झाड पळयता, एक्झॅक्टली कसलें? हे जे आसा हे एप्पलाचें झाड, हेका हेजी जी वरायटी आसा पळय ती HRMN 99, म्हणजे हरमन शर्मा म्हणून एक फार्मर आसा, त्याने डेव्हलप केल्ली एप्पलाची वरायटी, आणि जी स्पेशली हॉट क्लायमेटान हे एप्पल जे अप टू 45 डिग्रीज टेम्परेचर आसा तितले पर्यंत जाता. आणि दिल्ली जे आमचे पार्लमेंट आसा थंय सुद्दां त्याने हेजें झाड रोयल्लें आसा. प्रयोग केल्लो आसा. आता तुवें केन्नाच्यान लायलो? हांवें आतां हे रोयल्यार आतां 1.5 वर्स जालें. हाजे फ्रुटाची केन्ना हे तुका? आतां नेक्स्ट इयर हांव हेजे फ्रूट येतले अशें अपेक्षा धरता. ओके.
पण हाजो डिफरन्स म्हणजे चवी किंवा तुका वाडोवपाक हाजेर कितें फरक जाणवता ना, म्हणजे स्टार्टिंगाक- नॉर्मली एप्पल आमी म्हणटात कोल्ड क्लायमेटान त्या स्टार्टिंगाक म्हाका हांगा रोयले पळय तेन्ना मातशें सर्वायव जावपाक मातशी हें जालें त्रास जालो. हांवें एक 50 प्लांट्स हाडलेली, तितले 35 सर्वायव जाली, 15 प्लांट्स मेली. पूण आतां मागीर एकदां ग्रोथ जावपाक लागली की मागीर ताका कांय प्रॉब्लेम ना. स्टार्टिंगाकूच फक्त हांगा एडजस्ट जावपाकूच ताका त्रास जालो. म्हणजे क्लायमेटाक क्लायमेटाक adjust जावपाक. बरोबर. पण आता आमचे गोंयचे क्लायमेट प्लस आमचो गोंयचो हेवी पावस आसता ताजो कितें इफेक्ट जातलो का? ना, पावसान मातसो फंगसाचो प्रॉब्लेम येता. हरशी बाकीच्या दिसांनी ते कांय प्रॉब्लेम जायना. रजत, तुजे कडेन वेगवेगळे वरायटीज आसतात पळय न्ही, कितली प्रकारची झाडां आसतात तुजे कडेन आतां? जशें तुवें थंय सांगलें एप्पल हें, तशेंच हेवटेन फणस आसा किंवा निरफणस, तशी एक सादारण कितले प्रकार, अननसाचे कितले प्रकार आसात? माझे कडेन अननसाचे 4 प्रकार आसा. तितून राजा राणी म्हणजे क्वीन येता सिंगापुरीन. मागीर लोकल आसा म्हणजे आमकां कुंकळे बिकळे त्या सायडीन जे मेळटा पळय तें आसा. गोंयची लोक. हय, गोंयचे लोकल. प्लस जायंट क्यू आसा म्हणजे कडेन. आतां ताजी सादारण क्वॉन्टिटी एंड क्वॉलिटी हय. सो कितली केजीचे हार्वेस्ट केल्ले आसा? कारण अशें पळोवपाक वचत जाल्यार खूब हेल्दी दिसतात ती. हांवें 5 kg पर्यंतचे पायनॅपल हार्वेस्ट केल्ले आसा. राजा राणीचे ते. आणि ज्युसी असता. ज्युसी आसता, स्वीट आसता. हा, म्हणजे ताजो हांगासरल्या क्लायमेटाकूय तसो इफेक्ट ना जायना. ना, ताका कितली सबसिडी मेळटा तुका? तेका गव्हर्मेंटाची न्ही हेक्टरी तेका सबसिडी आसा. म्हणजे तो पर हेक्टर तेंचे एक सर्टन स्लॅब ठरलेलो आसा, त्या प्रमाणे तेजे प्लांटेशना खातीर सबसिडी आसा. आणि ताका वावर म्हणटात आमी, लेबर किंवा एक्सपेन्स आणि इनकम हातूंतल्यान प्रॉफिट कशें आसता ताजें? पायनॅपल जे आसा पळय तेका तसो चड लेबर ना. एकदां तुमी प्लांटिंग केलें तेन्ना बरें ऑर्गेनिक मटेरियल घालून जर बेड बीड व्यवस्थित केलो आणि व्यवस्थित एकदां जर रोयलें जाल्यार तेच्या नंतर तेका व्हडलीशी लेबराची गरज ना. त्या नंतर तुमी एक दोनदा जेन्ना मॅन्युअरिंग करता आणि माती जेन्ना अर्थिंग अप करता तेका, तेन्नाच तेका लेबर लागता. आणि लास्ट हार्वेस्टिंगाक तेका म्हणजे कीड रोग कांयच ना आणि कसलो स्प्रे करपाची गरज ना. ओके. आणि ताका उदकूय गरज ना? उदक जाय लागता. उदक जर असलें तुमकां इल्ड बरी मेळटा, सायज मोठी मेळटा. उदक नसलें जाल्यार तुमकां सायज बारीक मेळटली. हा, पण ते अशें म्हणटा न्ही उदक आसा जाल्यार ते पचके असतात बी. ना, उदक तेका जर लिमिटान दिलें ते पचके जायना. ओके. आणि उदक जर एक्सेस जालें जाल्यार ते पचके जाता. अच्छा, म्हणजे उदक जाय हय. पण खूप नाका. नाका. जशें आणि जर तुमची जर सेमी शेड एरिया असले अथवा जर तुमचे कसले रबर प्लांटेशन असले अथवा कॅश्यू प्लांटेशन असले तेतून जर ते इंटरक्रॉम असले आणि तेतून जर तुमचे उदक ना जाल्यार ते काय फरक पडना. जाता. जाता. पण डायरेक्टली जर वताक असले जाल्यार तेका उदक जाय. अशी खंयची झाडां आसात ज्याचे इनकम जनरेटेड, आता ओकाडो म्हटले न्ही, हय. ते कितें कशें आसता? म्हणजे ते मार्केटांनी खूप डायटाक म्हणूनय वापरले गेले आता. तर तेजी कितली झाडां आसतात तुजे कडेन? माझे कडेन आवाकाडोची एक 10 झाडां आसा. म्हणजे ग्राफ रोयल्ली आसा. ग्राफ. हय. आवाकाडो अजून इनकम सुरू जावंक सुरू जावना. म्हणजे ओनू जस्ट फ्लावरिंग जाल्लें, पण फर्स्ट इयर असल्या कारणान हांव तेजें फ्लावरिंग दवरूना. म्हणजे एका झाडाक 4 वर्सां जाल्या, पूण फर्स्ट टायम तेका फ्लावरिंग जाल्ल्या कारणान ओनू काडून उडयलें. नेक्स्ट इयरच्यान तेंका फ्रुटींग जातलें. आणि आवाकाडो आसा पळय तेका तितून एंटी कॅन्सर प्रॉपर्टी आसा अशें म्हणटात. तेजे लागून ते लोक आणि जे डायट जे करतात हय. ते लोक ते खूब यूज करतात. करतात. तेजे शेक बीक यूज हे करून ते हे करतात, कंज्यूम करतात. हे एक्झॅक्टली कितें? हो जो आसा एका फ्रूट फ्लाय ट्रॅप म्हणटा. म्हणजे जे फळमाशी जी आसा जे आमचे फ्रुट्स पंचर करता, फिमेल जी फ्रूट फ्लाय असता पळय न्ही ती येवन फळाक पंचर करता, तितून एग ले करता आणि ती एग हॅच जाली की लार्वा तयार जाता आणि ते फ्रूट फूल खातात. हो जो ट्रॅप आसा हितून जे मेल आसा तांकां अट्रॅक्ट करता. हितून जे फिरोमीन असता न्ही तेजे लागून जे मेल जे आसा ताका फिमेलाचो वास येता, तेजे लागून तो अट्रॅक्ट जाता. अट्रॅक्ट जाल्ल्या कारणान तो हितून असो ट्रॅप जाता. आणि तेजे कारणान मेल हितून ट्रॅप जाल्ल्या कारणान फिमेल आसा ती फर्टिलायज जायना. कळ्ळें? म्हणटकीर ती जरी झाडाक वचून तिने पंचर केले ती ताते घालूं शकना. आणि ताते जरी ताते जी फर्टिलायज नासना म्हणजे ती फुडलें जनरेशन तयार जायना. म्हणजे ती कीड बीड लागता तो प्रकार जायना, तो कमी जाता. कमी जाता. म्हणजे आमी कंट्रोल हाडूं शकता तेजेर. सो हांवें प्रत्येक हातून तुमी अशी कितली लायिल्ली आसात? ही कशी आसा, एकरी हेजे 4 अशें रिकमेंडेशन आसा. एका एकराक 4 ट्रॅप लावपाचे अशें रिकमेंडेशन आहे. एग्रीकल्चर डिपार्टमेंट हे ट्रॅप सबसिडीचेर तुका अवेलेबल करून दिता. हातूनय सबसिडी हय. आसता. म्हणजे तेच स्वता अवेलेबल करून दिता 50% रेटीचेर. तेंच्या डिपार्टमेंटानूच हे ट्रॅप अवेलेबल आसा. इवन मँगो आसा, कुर्बिट्स आसा, इवन रायनोसॉरस बिटल आसा पळय, म्हणजे जे रेड पाम विवील जे कोकोनटाचे ट्रॅप आसा ते एग्रीकल्चर डिपार्टमेंट आमकां सिजनल ज्या एका क्रॉपा प्रमाणे ते अवेलेबल करतात आमकां. तशें पळोवपाक गेल्यार आतां तुका इंटग्रेटेड फार्मर म्हणुया आमी, तुजे कडेन कितें ना अशें ना, सगळेच आसा. सो हें करत आसतना जिवामृत किंवा गायचे कंपोस्ट हाजो कसो उपयोग करून घेता तूं?
जिवामृत जे आसा पळय ते आमचो जमनीतलो जो बॅक्टेरिया आसा तो वाडोवपाचें काम करता. तेच्या लागून जमिनूय आमची बरी उरता जिवामृत वापरल्या कारणान, सुपीक उरता आणि गायनोळ वाडटा जमनीन. म्हणजे अर्थवर्म जो आसा तो नांगरपाचें काम करता जमीन आणि जी जमीन पोरस दवरता. जितले आमी काम मॅन्युअली हे करू शकना, मनीस जे करू शकना ते काम अर्थवर्म करता. आणि तो कंपोस्टिंगूय काम करता. म्हणजे हे आसा जे जो बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट आसा कितें म्हणजे आमी भाजयेची वेस्ट जे कितेंय घालतात, शेण घालतात, ते सगळें जे जमनीन मिक्स करपाचें काम हे अर्थवर्म करता. म्हणजे आणि शेतकऱ्याचो तेका मित्र म्हणटा. हय, शेतकऱ्याचो मित्र म्हणजे दोन्ही जीवामृत म्हणजे गायचो आमी चौफेर यूज करूंक जाता, शेण मूत सगळं. तसोच आमी अर्थवर्माचो यूज करूंक जाता आणि तातूंतल्यान गांडूळ खत आमी वापरतात. गांडूळ खत जे आसा त्याच्या खातीर जो वापरता अर्थवर्म तो वेगळो असता. तो ह्युड्रिलस युजेनी आणि आयपोमिया फॅटीस हेजे वेगळे व्हरायटीज जे आसात त्याचे ते सेपरेटली गांडूळ खत करचे पडटा. तेका जे तो खातीर वेगळोच असता, तो कॉन्सेप्टूच वेगळो वेगळो आसा. आसा. आणि हातून हो जो आसा हो नॅचरल आमचो इंडियन जो गांडूळ आसा पळय तो जे आमी वेस्ट घालतात ते डिकम्पोज करून जाग्यार ऑन स्पॉट आमकां गांडूळ खत करून दिता. म्हणजे तितून आमकां खर्च काय ना. पण ते साधारण पावसान येतात ते वेगळे असता अजून. ना हेच गांडूळ हेच ते. पावसान असता. जर तुझे व्यवस्थित क्लायमेट मेळ्ळें जाल्यार ते आतांय सर्वायव्ह जाता. ना जाल्यार ते जमनीन भितर डीप वचून रावता. तेका ज्या जाग्यार मॉइश्चर मेळटा पळय न्ही ते वता आणि जेन्ना पावसान पावसान मागीर परत वयर सरता नाल्यार ते एग्स ले करून दवरता आणि ती पावसान मागीर एग्स तेंचे एक्टिव्ह जाता.